राज्यात विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर महायुतीनं पुन्हा एकदा सरकार स्थापन केले। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। यामध्ये महायुतीतील सर्वच पक्षांनी धक्कातंत्र वापरत ज्येष्ठांना वगळत नव्यानं संधी दिली आहे। दरम्यान भाजपतील अनेकांना मंत्रिपदाची आशा असताना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही। त्यानंतर काहींनी नाराजी व्यक्त केली तर काहींनी शांत राहणं पसंत केलं। अशात ठाणे विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मंत्रिपदाची संधी न मिळाल्यानं खदखद व्यक्त केली आहे। आमदार संजय केळकर हे सलग तिसऱ्यांदा ठाणे विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून विजयी झालेत। त्यामुळे यंदा त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी चर्चा होती, परंतु हिवाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या विस्तारात त्यांना स्थान मिळालं नाही। यानंतर आता केळकर यांनी मंत्रिपद न मिळाल्याबद्दल खदखद व्यक्त केली आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजुडा, मानपाडा आणि वागळेतील काही भाग वगळता प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा केला जातो। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत 12वी गुरुत्व वाहिनीवर कटाई नाका ते मुकुंदपर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे। परिणामी गुरुवारी 26 डिसेंबर रोजी रात्री 12 ते शुक्रवार 27 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे। या शटडाऊनच्या कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा प्रभाग क्रमांक 26 आणि 31चा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये आणि वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवीपाडा, किसन नगर नंबर 2, नेहरू नगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत, खालचा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे। पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी। दरम्यान कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले। अंमली पदार्थ विकणाऱ्या एका महिलेसह दोघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे। त्यांनी विक्रीसाठी जवळ बाळगलेल्या मेफेड्रॉन पावडर अर्थात MD या अंमली पदार्थासह एकूण 6,23,900 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। मुंब्रा बायपास रस्त्यावरील सध्या बंद असलेल्या टोलनाक्याजवळ MD पावडर विकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सुरवाडे यांच्या पथकातील पोलीस हवालदार राजाराम शेगर, महेश महाले, कलगोंडा बन्ने, महिला पोलीस नायक हुंडे आदींनी शनिवारी सकाळी सापळा रचून फैजान मेमन, तरन्नुम फनसोपकर या महिलेला ताब्यात घेतलं। त्यांच्या अंगझडती घेतला असता त्यांच्याकडे त्यांनी विक्रीसाठी जवळ बाळगलेली 102 आणि 200 ग्रॅम MD पावडर आढळली आहे। त्याच्याजवळ असलेला इतर मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। 26 जानेवारी 2025 म्हणजेच आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनासाठी यंदा 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आलेत। या यादीत महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी मिळाली नाही। मागच्या वर्षी महाराष्ट्र सरकारने मराठी रंगभूमीच्या 175 वर्षाच्या इतिहासावर आधारित चित्ररथाचा प्रस्ताव सादर केला होता।
त्यानंतर शिवराज्याभिषेकाच्या 350व्या वर्षाचा चित्ररथ सादर करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आणि अगदी अखेरच्या क्षणी तो मंजूर झाला। त्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे। 26 जानेवारी 2025 साली प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं चित्ररथाबाबत आधीच सांगितलंय, त्यावरून वारंवार सांगण्याची आवश्यकता नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। त्या ठिकाणी सगळ्या राज्यांचे चित्ररथ असतात, आपल्यालाही बोलवण्यात आले, मात्र त्यातील 15 चित्ररथ रस्त्यावर असतात, बाकी एका ठिकाणी लोकांकरिता पाहण्याकरिता ते ठेवले जातात। आलटून पालटून राज्यांना संधी मिळते। गेल्या 4 वर्ष आपल्याला संधी मिळाली, म्हणूनच यावर्षी आपल्याला संधी मिळाली नाही। मागच्या वर्षी मोठ्या 3 राज्यांना संधी देण्यात आली नव्हती, त्यामुळे याच्यात काही वेगळं होत आहे किंवा महाराष्ट्राला डावललं जात आहे वगैरे असं काही नाही। पुन्हा एकदा विनंती करून बघणार आहोत की समजा अजून काही तुम्ही समावेश करणार असाल तर महाराष्ट्राचा करा, यामध्ये रुटीन आहे, त्यामुळे कुठलाही वेगळेपण नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केले।